जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीतील काळात महिला वारकऱ्यांना स्वच्छ व सुरक्षित प्रवासासाठी आज हा आपल्या निमगावमध्ये आरोग्यवारी हा कार्यक्रम आयोजित होतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या आवडत्या रुपालीताई चाकणकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गराडकर, नंदिनी आवडे मॅडम, पद्मश्री बैनाडे मॅडम, गिरासे साहेब, तहसीलदार जीवन बनसोडे, सचिन खुडे, प्रशांत वाडेकर साहेब, रेश्माताई गारडे, हनुमंताबा कोकाटे, डॉक्टर नागनाथ यमपेले, आपल्या तालुक्याच्या THO मॅडम, मार्केट कमिटीचे सभापती तुषारजी जाधव, आपल्या गावचे सरपंच प्रवीण भैया डोंगरे, सचिनजी सपकळ, अतुलजी झगडे, ॲडव्होकेट संजय चंदनशिवे, पोपटराव शिंदे, पोपटराव बोराटे, संदीपजी भोम, पोपट चांदणे आप्पा, तात्यासाहेब वडापुरे, साधनाताई केकान, परदेशीताई, सोनालीताई जाधव, रेहनाताई मुलानी, निलफर भाभी, पठाण भाभी, सुभाषराव ढेरेंगे, आता मी सगळ्यांची ना सर्वच आदरणीय व्यासपीठ, उपस्थित महिला बचत गटाच्या सर्व तालुक्यातून उपस्थित असलेल्या अध्यक्षा, महिला बचत गटाच्या कार्याध्यक्षा, सर्व सचिव, आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, पर्यवेक्षिका, सर्वच उपस्थित सर्व लाडक्या बहिणी, सर्व आदरणीय मीडियाचे सगळे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी निश्चित प्रकारे रुपालीताईंचं एक त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम कसा नीटनेटका कसा करावा, माझ्या या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या माझ्या महिला बहिणींना त्यांना त्रास होऊ नये, त्यांना वारीमध्ये चांगल्या प्रकारची सेवा सुविधा मिळावी यासाठी स्वतः रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या बहिणींसाठी आज हा एक चांगला उपक्रम ज्या वारीमध्ये सहभागी होत्या त्यासाठी केलेला आहे आणि त्या बहिणींना मदत करण्यासाठी, त्या बहिणींना सहकार्य करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत हवी, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं, ही भूमिका रुपालीताईंची निश्चित प्रकारे राहिलेली आहे। आज खरं तर मी बघितलं, मगाशी आपण हिरकणी कक्षाचं उद्घाटन केलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे की लेकरवाळ्या मातांना वारीमध्ये त्यांच्या बाळांना स्तनपान करता यावं यासाठी तो हिरकणी कक्ष, त्याप्रमाणे मोफत सॅनिटरी पॅड्स असतील किंवा अनेक दुसऱ्या ज्या काही सुविधा असतील त्यासाठी यातनं मिळणार आहेत। वारकऱ्यांची स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील, महिलांसाठी न्हाणीगृह असेल, आरोग्य सुविधेच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या महिला भगिनींना या वारीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, आजारी पडले तर त्यांना ताबडतोब उपचार मिळावे यासाठी आरोग्य सुविधा किट हे सुद्धा आपण कक्ष स्थापन केलेलं आहे आणि किट तयार केलेलं आहे ते त्यामधनं आहे। त्यामुळं दामिनी पथक पण माझ्या महिलांना सुरक्षा राहावी यासाठी दामिनी पथक सुद्धा यामध्ये स्थापन आहे। तर माझ्या लाडक्या बहिणींना मला एकच विनंती करायची की ताईंनी शेवटी मगाशी कौतुक सांगितलं, ताईंना मी मगाशी सांगितलं, शेवटी एखादी घरातली स्त्री एखादं जे काम आहे, जे एखाद्या स्त्रीने जर ठरवलं, एखाद्या महिलेने ठरवलं की आपल्याला हे काम करायचंय, तर ती महिला ते काम निश्चित प्रकारे आणि चांगल्या प्रकारे करू शकते। याची अनेक उदाहरणं आहेत आणि मी तर नेहमी म्हणतो, मगाशी ताईंना म्हटलो, मीच नाही, आत्ताचे जे
त्यामुळं जे बसलेत आज चांगल्या ठिकाणी बसलेत, त्यामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणाला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला. त्यामुळे ही सगळी मंडळी बसलेत. त्यामुळे यामध्ये तुमचा सगळ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मगाशी मला वाटतं कुठलं पत्र ते दाखवलं, हुंडा घेऊ नका आणि हुंडा देऊ नका. आता मी सुरुवात करतो दादा, मला एकूण ताई मी सुरुवात माझ्यापासून करतो. माझा मुलगा आहे, कदाचित 2-2.5 वर्षांनी त्याचं लग्न करावं लागेल. त्यामुळे आता मीच असा हात वर करतो, मी हुंडा घेणार नाही. मी हात वर केला. आता तुम्ही इतक्या जण हसणार सगळं. ताई, ह्या आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला अध्यक्षा, महिला सचिव आणि मला वाटतं पर्यवेक्षिका, ह्यांनी जर ठरवलं ही चळवळ खूप मोठी आहे, कुणाला कधी ही चळवळ कळलेली नाही. या घटकांचा, ह्या महिला भगिनींचा या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये प्रत्येक कुटुंबाचा संबंध येतो. ताई, घरामध्ये कुणाच्या घरामध्ये डायबिटीजचा पेशंट कोण आहे, कुणाच्या घरामध्ये ब्लड प्रेशर कुणाला ज्यादा आहे, कुणाला हृदयाचा आजार आहे, हे तुम्हाला 5 मिनिटात ह्या महिला सांगतील तालुक्याच्या. आणि कुणाच्या घरामध्ये काय वाद आहे हे पण ह्याच महिला सांगतात. त्यामुळे आता मी हात वर केलाय, तुम्ही सगळ्यांनी हात वर करून शपथ घ्यायची. शपथ मानण्यापेक्षा फक्त हात वरून परत शपथ मानतात. मामाने आम्हाला शपथ दिली. शपथ घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी हात वर करायचं. आम्ही सर्वांना, आम्ही तर बाकी आमच्या घरात आम्ही सुरुवात करू, आमच्या घरात आम्ही सुरुवात करू. नाही तर माझ्या सोन्याला मी लई मेडिकल साठी खर्च केलाय, त्याला एवढं पैसे गेलं, तेवढं पैसे गेलं, मग सुनाकडून हुंडा घ्यायचा, मग सून पण तुमचं बरोबर करते, मग बाहेरचा हुंडा घ्यायचा. त्यामुळे आपण शपथ घेऊया, आपण हुंडा तुम्ही तर घेणार नाही आणि कुणाला देणार पण नाही. ही शपथ घेऊन तुम्ही तुमच्या तालुक्याच्या प्रत्येक घराघरात आज जो ताईंनी जो संदेश दिलेला आहे, अध्यक्ष आबा तुमच्या सकट जो ताईंनी संदेश दिलाय, आम्ही हुंडा, आपण आता हुंडा घेणार नाही म्हणून, देणारचा आपण नंतर बघू. आपण घेणार नाही म्हणून सुरुवात, आपण घेणार नाही म्हणून सुरुवात करू. आता कुणाच्या काय बाकीच्या आपण सुरुवात करू. सगळ्या महिलांनी माझ्या, आम्ही हुंडा घेणार नाही, सगळ्यांनी हात वर करा बरं. आम्ही हुंडा, तिकडे कमी दिसतंय जरा प्लीज फोटो करा जरा पत्रकारांनी. आम्ही हुंडा घेणार, जरा मोठे म्हणा, आम्ही हुंडा घेणार. आवाज आहे, आम्ही हुंडा घेणार आणि हुंडा घेणार पण नाही, देणार पण नाही. अशा प्रकारची शपथ तुम्हाला बाबांनो घेतलेली आहे. ताई, आज ह्या महिलांनी आता शपथ घेतली. तुमचं काम बऱ्यापैकी आता निम्म नाही, 75% काम झालं. आता ह्यांच्यामुळेच माझं काम झालंय. त्यामुळे ह्या आमच्या महिला भगिनी वेगळं आणि नातं, आमची अपंगताई कोपऱ्यात बसली, तिला अध्यक्षता दिसली महिलांची कुठेतरी. त्यामुळं मी ताई, लय माझं बारीक लक्ष असतं. कोण कुठं त्या कोपऱ्यात कोण बसलंय, तिथं कोण बसलंय, इथं कोण बसलंय. ती आज खरंच महिला शक्तीचं किती, म्हणजे तुमची ताकद किती मोठी आहे. आज नवरा उभा राहिलाय पाठीमागं आणि त्याची बायको इथं पुढे बसली. म्हणजे किती ताकद आहे की आज बायकोला पुढची, महिलेला पुढची आणि नवरा उभा राहिलाय. आता नाव घेत नाही, तुम्ही समजून घ्या. खरंच सांगतो की आज खरंच महिला भगिनीच्या बाबतीमध्ये सरकार खूप तुमच्या पाठीमागे आहे. तुमच्या बरोबर सगळ्यात बरोबर सरकार आहे. आणि हे पण तुम्हाला सांगतो, या देशामध्ये, जगामध्ये, आपल्या घरामध्ये महिलेचं प्रेम वेगळं आहे. महिलेचं प्रेम वेगळं आहे, आईचं प्रेम वेगळं आहे, बहिणीचं प्रेम वेगळं आहे, मुलीचं प्रेम वेगळं आहे. ताई, मी राज्यामध्ये 2014 सालापासून आमदार आहे आणि राज्याच्या धर्मदायी कमिटीवरती जी दवाखान्याची जी कमिटी आहे, ती कमिटी मी स्वतः मागून घेतलेली आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीमध्ये माझ्या गरीब रुग्णाला मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. मुंबईमध्ये मी स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे, पुण्यामध्ये स्वतःच्या पैशाने माणूस ठेवलेला आहे. त्यातलं काय उद्देश एकच आहे की माझ्या तालुक्यातील गरीब माणसाला एक चांगल्या प्रकारची आरोग्याची सुविधा मिळाली. त्यावेळेस मला एक आवड आहे, दवाखान्यामध्ये मी भेटायला जातो. ताई, पेशंटला दवाखान्यामध्ये भेटायला गेल्यानंतर आयसीयू मध्ये पेशंट असतो. आपण भेटल्यानंतर यावेळेस मी बाहेर नाही येतो ना, बाहेर ताई, बाहेर कुणाचं प्रमाण जास्त असतं,
किंवा एक महिला असते त्यामुळं आईचं, बहिणीचं, लेकीचं प्रेम हे वेगळं असतं रे बाबांनो. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हे हेरलेलं आहे. त्यामुळे महिलांचं प्रेम, महिलांची माया ही वेगळी असते. त्यामुळे ताई, तुम्ही जे उपक्रम हातामध्ये घेतलेले त्या महिलांना सक्षम करायचं, स्वतःच्या पायावरती उभा करायचं. शासन तुमच्या बरोबर आहे, आपण सगळे बरोबर आहे. निश्चित प्रकारे एखाद्या घरामध्ये एखादी महिला जर शिकली, तिने चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं तर त्या घराचं कसं परिवर्तन होतं. याप्रमाणे माझ्या महिला भगिनी माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये काम करताय. महिला गटाच्या माध्यमातून आज अध्यक्षापर्यंत महिला बचत गटाच्या मला अध्यक्षापद समोर दिसत आहे, सचिव पण मला समोर दिसत आहे. ताईच्या रंजल्या गंजल्याच्या महिलांना कर्ज इतर बँकामध्ये मोठ्या देत नाही. त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या माझ्या महिला अध्यक्ष, माझ्या ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी स्वतःचा एक रोजगार निर्माण व्हावा, ती महिला स्वतःच्या पायावरती उभी राहावी, यासाठी एक बचत गटाचं एक चांगली चळवळ, एक चांगलं काम त्या इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे. त्याचा निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एक तालुक्याचा आमदार या नात्यानं, तुमच्या सर्वांचा एक लहान भाऊ, एक मोठा भाऊ या नात्यानं मला त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे. शेवटी असंच आपल्या तालुक्यामध्ये हे कार्य तुमचं चालू ठेवा. मला तुम्हाला एकच सांगायचंय, कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठले असू द्या, असं बोलतं ना विनाकारण असं लय दबून राहू नका. दबून राहिले की काही खरं नाही, किंवा मनात काय ठेवलं की काही खरं नाही. लय मनात काय ठेवलं, दबून राहिलं की छाती दुखते, आणि छाती दुखल्यावर काय होतं. त्यामुळं हसत राहा, खेळत राहा. या आयुष्यामध्ये काय, आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याकडून दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या आपल्या बहिणीला, दुसऱ्या आपल्या गावातल्या, आपल्या कुटुंबाला तुमच्याकडून जेवढी मदत होईल, जेवढं सहकार्य होईल, आपल्याकडून जेवढा लोकांना, पुढच्या माणसाला आनंद देता येईल, तेवढा देण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सर्वांनी केला पाहिजे. शेवटी काय आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोलगोल आहे. जेवढा पुढच्या माणसाला पण आनंद देऊ ना, तोच आनंद उलटा दाखवत आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आनंद द्या आणि आनंद घ्या. हे जीवन खूप सुंदर आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं पुढच्या माणसाला, कुठल्या एखाद्या महिला बहिणीला, कुठल्या माणसाला त्रास होईल असं आयुष्यामध्ये करू नका. आपल्या बोलण्यामुळं कुठेतरी संध्याकाळची झोप मोड होईल असं आयुष्यामध्ये कधी वागू नका. एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण आयुष्यामध्ये हे आयुष्य आनंदी ठेवण्याचा, पुढच्या माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण आजच्या आरोग्य वारीच्या निमित्तानं करूया. आपल्या महिला भगिनीला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल. ताई, तुम्ही आता आरोग्य वारीचं सगळं सांगितलंय, महिला आयोगाचं महिला अन्याय झाला ते सगळं सांगितलंय. महिलांनी हे पण ठरवा, आपल्याकडून पुढच्यावर कधी मागाशी म्हणून सांगितलं की पुढच्या माणसाला किंवा पुढच्या बहिणीला त्रास होईल असं कधी आपण वागायचं नाही. तो कार्यक्रम हा ताई खूप चांगला घेतला. तुम्ही राज्यामध्ये फिरता, तुम्ही राज्यामध्ये जाता, राज्यातल्या बहिणी तर खूप चांगल्या आहेत ताई, सगळ्यात चांगल्या आहेत, पण इंदापूरच्या त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या आहेत ताई. त्यामुळं खूप असंच खेळत राहा, हसत राहा. आयुष्यामध्ये काय असतं शेवटी, आणि युग बाजूला ठेवा. आपला युग आपलं काय ना त्या घरातच ठेवा. घरातनं बाहेर गेलं, मी कोणतरी तुमचीच एक, मी आज मंत्री आहे, उपमंत्री, ती बॉडीगार्ड, कुठं ती पोलीस, ते समोर, हे काय, हे पद किती दिवसात असतं. हे पद काय कायमचं नसतं. कोणी काय आयुष्यात तांबरे पडगी जन्मत नाही, पण जे आपल्याला संधी मिळते, तुम्हाला महिलांना जी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं कसं करता येईल, त्या संधीमुळे आपल्यामुळे पुढच्या माणसाला कसं आनंद देता येईल, पुढच्या माणसाचं काम कशी मदत करता येईल, पुढच्या माणसाला कसं सहकार्य करता येईल, तो करण्याचा प्रयत्न केला. खूप समाजाच्या आज तुम्ही बहिणी आहेत सगळ्या, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, समाजाच्या गोरगरीब माणसाची कामं खूप छोट्या, गरीब माणसाची मोठी कामं मोठी नसतात, खूप छोटी छोटी कामं असतात, खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात. जर एखाद्या माझ्या बहिणीने एखाद्या कुणाचा फॉर्म भरून दिला, घरकुलाचा फॉर्म भरून दिला, लाईट बोर्डाचं बिल जास्त आलं, बिल कमी करण्यासाठी प्रयत्न केला, तर त्या गरीब बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा, त्या गरीब बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. शेवटी आयुष्यात हाच आनंद आपल्यासाठी, आपल्या कुटुंबाला खूप महत्वाचा असतो. त्यामुळे नेहमी हसत खेळत आपल्या
आपल्याकडून तुम्ही मदत करा। आरोग्य वारीच्या माध्यमातून नेहमी लक्षात ठेवा, पालखी आपल्या तालुक्यामध्ये येते आहे, त्या आलेल्या आमच्या महिला भगिनींना असू द्या, आमच्या भावांना असू द्या, चांगल्या प्रकारची सेवा द्या। उद्या तरी म्हटलं पाहिजे आम्ही आळंदीपासून या आमची पालखी सुरू झाली, आमची दिंडी सुरू झाली, आमची पंढरपूर पर्यंत झाली। सगळ्या चांगल्या प्रकारची सेवा कुठल्या तालुक्याने आम्हाला दिली तर माझ्या इंदापूर तालुक्याने दिली। हा संदेश तुमच्या माध्यमातून त्यांना जाऊ द्या, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आणि जरा हसत खेळत असं उघडलंय लपून की महिला आयोगाच्या अध्यक्ष आली आहे, ते आमच्या मॅडम आपल्या आल्यात कुसून तीन काय नसतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग, आणि आवाज मिळत आहे काय, दिसतं तसं नसतं म्हणून जग हा फसतं, एवढं ऐकायला तेवढं लक्षात राहू द्या फक्त। त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम आहे। आणि आज सगळ्या बहिणी म्हणजे आज बरं वाटलं सगळे एकत्र, नाही तर आशाताई वेगळ्या, अंगणवाडी सेविका मदतनीस वेगळ्या, किंवा आमच्या महिला अध्यक्षा वेगळ्या, सेविका आज बऱ्या सगळ्या एका ठिकाणी आल्या। त्यामुळे बरं झालं आज तुमच्याशी संवाद ताई, तुमच्यामुळं आज मला संवाद करता आला, आणि त्यामुळं आज आमच्या बहिणी मला सगळ्या भेटल्या। बहिणींनो काळजी करू नका, शासन तर तुमच्या बरोबर आहे आणि हा भाऊ तर तुमच्या बरोबरच आहे। त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम आरोग्यवारी घेतला ताई, तुमच्या सगळ्या टीमचं, आणि आमच्या नंदिनीताई असतील किंवा सगळी टीम, तुमची टीम असेल, आमच्या दुसऱ्या तुमच्या पद्मश्रीताई असतील, आमचे गिराज साहेब असतील, सगळेजण आपण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आला, तुमच्या सगळ्यांचे आभार मानून नक्की इंदापूरची टीम एक चांगल्या प्रकारची वारकऱ्यांची आमच्या सेवा करेल अशी असा शब्द, अशी ग्वाही तालुक्यावरच्या वतीनं तुम्हाला देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।